हॅलो गाईज, मिनी व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज काय बनवू मध्ये प्रश्न आला आणि त्याचबरोबर दिसले बटाटे. तर म्हटलं चला बटाट्याचं चकत्या करूयात, पिलूला पटकन होतील आणि पटकन देता येईल. सो मी आता सगळं झाल्यानंतर दाखवते. हे बघा, 2 बटाट्याच्या चकत्या केल्या आणि ह्याच्यामध्ये फक्त चाट मसाला आणि कांदा मसाला टाकला, जिरं मोहरी कांदा आणि टमॅटो. एक चपाती केली, पटकन इकडे दूध तापायला ठेवलं आणि पाणी गरम करायला ठेवलं. रोज मी सकाळी तिला गरम पाणी देते आणि तिला ॲक्च्युली काय आहे ना, सर्दीचा पण सारखा त्रास होतो, त्याच्यामुळे तिला गरम पाणीच मी देते. सो आता इकडे मी पहिली माझी अंघोळ झाली होती, त्याच्यामुळे मी पहिली गोळी घेतली आहे, ती म्हणजे थायरॉइडची गोळी. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की थायरॉइडची गोळी किती महत्त्वाची आहे. सो मी पहिल्यांदा सगळ्यात आधी गरम पाण्याबरोबर माझी 50 ml ची जी थायरॉइडची गोळी आहे ती न काय खाता पिता ती घ्यायची आहे. तो कधी होईल 50ची 25, 25ची 10 असं मी विचार करत करत गोळी घेते रोज आणि होप सो लवकरच ती 10 mg ची होईल. आणि हा विचार तर मी तस सोडून द्यायचा म्हटलं, पण चला आता घरात बाकीच्या पण गोष्टी आहे. आता पिल्लूला सोडायचं आहे, पिल्लूचं आवरायचं आहे, त्याचबरोबर यांचा टिफिनमध्ये काय करू हा विचार करत बसले होते आणि लक्षात आलं की हां चला आता फ्रीजमध्ये मटकी आहे, मग ती करावी. तर आता हे पाणी पिल्लूसाठी पण घेतलंय. पिल्लू हे सोन्या उठ मम्मा, चला स्कूल टाइम. उठा, उठ, चल उठ उठ उठ. लेट झाला चला लेट झाला चला उठ 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 चला बाबा. म्हणजे शाळा बेटू आजच आहे फक्त स्कूल, मग उद्या सुट्टी है ना, उद्या सुट्टी ना. आम्हाला ही एवढी आवडती शॉर्ट पॅन्ट आम्ही रोज घालतो है ना. गुड मॉर्निंग मला हाय कर, हाय कर गुड मॉर्निंग. तर चला गाईज आवरून घेते पटकन तिचं. तर गाईज इकडे झाली पिल्लूची आंघोळ. आता पटकन तिचं आवरून घेते. केस बांधायचे आहेत. मला तर खूप थंडी वाजत होती, पण आता तिचं आवरता आता मला व्हायला लागलं गरम. आता एवढी मोठी केस झाली आहेत ना, तर आता चला मी हे गरमच होतं, हे काढूनच टाकते. खूप गरम होत आहे. केस झाली आहेत मोठी, वाढली आहेत खालून, पण वरतून बघाल तर खूप विरळ झालेली आहेत केस. कोणाला काय आयडिया असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पटपट आवरून घेते आता हिचं. मोठी केस असली ना की हाच प्रॉब्लेम होतो वेण्या घालायचा, आणि त्यात ही अशी हालत राहते ना, मग मला पटपट वेण्या येत नाही. हिचं पटपट आवरण्यामध्ये माझ्याकडून झाला हा घोटाळा. पावडर सांडली आता ती सगळी बेडवर. आता हे बेडशीट पण धुवावं लागेल मला. हे बघा किती पावडर सगळे. चला शूज हे बघ. तर गाईज आता यांच्या टिफिनची तयारी, आता पोळ्या लाटून घेते राहिलेल्या, आणि आता त्याचबरोबर इकडे फोडणीचा भात केलेला. यांना थोडा तरी भात लागतो, राईस लागतो. आणि इकडे केलेली आहे मटकीची भाजी. तर गरम गरम चपात्या आहेत, पटकन भरते. आता इकडे केलेली मी खोबऱ्याची चटणी आणि सुका खोबऱ्याची चटणी केली. आणि इकडे मी करते मिक्सरमध्ये चिवडा. म्हणजे कसला चिवडा, तर चपात्यांचा चिवडा. 4 चपात्या होत्या, ह्या फेकायच्या कशा, रात्रीच्या चपात्या आहेत, आणि मग त्याच्याऐवजी आपण हा नाश्त्याला होऊन जाईल. आई आणि मी आम्ही नाश्ता तरी याचा करू. दिवसभर तो व्यक्ती आपल्यासाठी कष्ट करतो, घाम गाळतो, आणि त्याच पैशाने आपण अन्न विकत घेतो, आणि हे अन्न तयार करून आपण असं फेकणं खूप चुकीचं आहे. तर आता मी चला मटकन मिक्सरला हे लावते. आणि खोबऱ्याची चटणी खूपच छान झाली, खूप छान वास येतो. तुम्ही पण नक्की लाल तिखटामध्ये ही खोबऱ्याची चटणी करून बघा. सो आता इकडे टाकली जिरा मोहरी, कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, बाकी काहीच नाही करायचं. हा चिवडा तुम्ही असाच करा, हवं तर तुम्ही शेंगदाणे वगैरे ह्याच्यामध्ये टाकू शकता. चिवडा करायचा आहे. आता मस्त बारीक झालेला आहे, तिखट टाकलेलं आहे, मसाला आणि लाल तिखट आणि हळद. आता हे मस्त छान परतून घ्यायचं, दॅट्स इट. आणि थोडंसं मीठ टाकायचं. तयार झाला आपला चिवडा. आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकू.
तर गाईज मस्त झालेला आहे चिवडा, तुम्ही बघू शकता. कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी आणि मी आता मस्त खायला घेतलेला आहे. सासूबाईंना पण म्हटलं गरम गरम चिवडा आहे तर खाऊन घ्या, नाश्त्याला होऊन जाईल. 11 वाजले होते, मला कपडे धुवायचे होते, पण म्हटलं आता कपडे धुवायला जाताना बघितलं तर सोफ्याचे जे उशांचे कवर आहेत ते खूप मळाले होते. दर 15 दिवसांनी धुतो तरी उशांचे कवर खूप घाण होतात. पिल्लू लहान आहे, कशी पण खेळते, खाली लोळवते, त्याच्यामध्ये घाण होतात. लहान मुलं घरात असले तर या गोष्टी होतातच आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता ते धुवून टाकावे. सो इथं बघू शकता इतके घाण झाले होते. माझ्या मशीनचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे सध्या हातानेच कपडे धुवावे लागतात. आणि मग इथे मी सगळे पटकन कपडे आवरून घेतलेत. अजून मला बेडरूम पण आवरून घ्यायचे, कारण कसं होतं ना, बेडरूममध्ये सगळं तसंच टाकून मी बाहेर किचनमध्ये येते, त्यामुळे आता मला बेडरूमचं पण आवरायचं आहे. तुम्हाला दाखवते. बेडरूममध्ये पण खूप पसारा झाला. आता हे बघा, हे मस्त छान स्वच्छ धुतले. आता कसं दिसतंय छान ना, मस्त. तर सगळं छान. आता मी हे कपडे आवरून घेते. हे बघा, बेडरूमचा पसारा आता तसाच राहिला होता, तो आता आवरून घेते. व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट्स व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.